21 नंतरही दखल घेईना म्हणून 23 तारखेपासून आदरणीय तीन गावी साहेब आपले उपोषणाला बसले, अमर उपोषणाला. आणि 28ला आपण सगळ्यांनी या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जे काही आणण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने आदिवासी एकत्र येऊ शकतो हे महाराष्ट्राला आपण त्या दिवशी 28 तारखेला दाखवून दिलं. आणि त्याच्यामध्ये शेवटी मुख्यमंत्र्यांना आपली बैठक घ्यावी लागली. आणि काल सह्याद्री अतिथीगृहावरती आपल्या सगळ्यांची बैठक, ठराविक प्रतिनिधींची बैठक त्या ठिकाणी झाली. त्या बैठकीमध्ये काय काय मुद्दे झाले हे सगळं आपल्याला सांगितलंय. त्यात आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला की मी 8 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी मार्गी लावतो. परंतु आदरणीय जे.पी. गावित साहेबांनी सांगितलं की 8 दिवस 15 दिवसात करतो, त्याच्यापेक्षा 15 सप्टेंबर घ्या. परंतु ही 17 संवर्गाची भरती किंवा त्या अनुषंगाने जे प्रश्न होते ते सगळे प्रश्न मार्गी लावा. अन्यथा आम्ही 28 तारखेला आदरणीय आदिवासी विकास मंत्री दालनात आलेले होते, बैठक चालू होती. आणि ती बैठक कशी उधळून लावता येईल या दृष्टीने कसा प्रयत्न झाला. शेवटी फक्त त्याला मारायचं बाकी राहिलं होतं. तुम्ही 2-3 जण होते साहेब, आम्ही धावून आणि त्याला मारलं असतं. परंतु त्या ठिकाणी SP साहेब असतील किंवा बाकीच्यांनी थोडस आपणही आपल्याला मूळ उद्देशाला कुठेतरी बाधा येऊ द्यायची म्हणून आपण मर्यादा ठरली. ही अशी मंडळी किंवा त्या दिवशी खाली येऊन आंदोलन, आपण तपोवनापासून पायी आलो इथे, ठीक आहे. आता आम्ही सगळे इथे बैठकीत होतो त्याच्यामुळे आम्हाला यायला जमलं नाही. परंतु काही लोकप्रतिनिधी फक्त 2-4 पावलं चालली. पेपरला फोटो जर तुम्ही काल बघितले असतील तर त्याच्यामध्ये कोणाच नाव टाकलं नाही. ठीक आहे, माझ्यावरती माझ्यावर राग असेल ना, नका टाकू माझ्यावर. अरे पण ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं त्यांचं सुद्धा तुम्ही सकाळ पेपर बघा, सगळे फोटो त्यांचे. असे मतलबी पुढारी आपल्याला लक्षात ठेवावं लागणार. आपल्याला सगळ्यांचं सहकार्य, परंतु अरे ज्यांच्या नेतृत्वाखाली केलं जातंय त्यांचं तरी नाव टाका ना. ठीक आहे, आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आपण त्याची जाणीव ठेवा. कारण आपल्याला हे असे पचवे लोक निवडणुकीच्या तोंडावरती वेगवेगळ्या गोष्टी करतील. आता साहेबांनी ठरलं असतं तर त्यांना वेगवेगळे मार्ग आहेत. परंतु आपल्या विद्यार्थ्यांना, आपले आदिवासी युवक आहेत त्यांना नेतृत्व केलं, आपण नेतृत्व केलं तर काहीतरी मार्ग शकतो. आणि म्हणून अशा लोकांपासून आपण वेळीच सावध राहिलं पाहिजे की पेपरच्या बातम्या किंवा त्याचे रील बनवणं या सगळ्या गोष्टी करून फक्त आम्ही नेतृत्व करतोय. परंतु नेतृत्व केलं असतं तर काल तुम्हाला तिथं बोलवलं असतं ना. बरोबर, तिथं बोलवलं का? म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि पुढे भविष्यात आपल्याला 15 सप्टेंबर पर्यंत मला नक्कीच खात्री आहे मुख्यमंत्री साहेबांनी जे सचिव त्यांचे होते किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जे आपल्याला अफिडेव्हिट असेल किंवा जी अर्जन्सीच्या संदर्भामध्ये काय काय मुद्दे होते जे.पी. गावित साहेबांनी सांगितले आणि ती अर्जन्सी दाखल करून हे प्रकरण कसं लवकरात लवकर निकाली लागेल या दृष्टीने आज म्हणजे प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलंय. आणि मला खात्री आहे की नक्कीच, कारण निवडणुका तोंडावरती, लोकसभेला कसा फटका आपण सगळ्यांनी दिला नाही तर माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस कधी खासदार झाला नसेल. आहे परंतु तरी आपण गाफील न राहता 15 सप्टेंबर नंतर आपल्या लोकांना पटवा. आपली लोक सुद्धा फार मंतव्य करतात. जसं छत्रपती कोणाच्या घरात जन्माला याचं शेजारच्या घरात जन्माला या असं म्हणतात, त्या पद्धतीने आपल्याला फक्त पुढं करतात. तुमच्याकडे हातकपडे सांभाळते अशा प्रकारची आपली काही मंडळी आहे, सगळ्यांना सांगा. आणि 15 सप्टेंबर नंतर जर आपल्याला भव्य आंदोलन करायचं असेल, कारण आताची वेळ ही आम्ही नाही तो कमी नाही, लक्षात घ्या. आता निकाल लागेल, नाही लागला तर आपल्याला अतिशय तीव्रपणे याच आदरणीय गावित साहेब आहेत किंवा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन करायचे. आणि ते घेण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहूया. आपण अतिशय म्हणजे एकजूट दाखवली, अशीच एकजूट आपल्याला भविष्यामध्ये दाखवू. नुसतं आपल्या पुरतं नाही तर आदिवासी भागातले 17 जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिथं जिथं आदिवासी राहतात या आदिवासीचे प्रश्न सोडवण्यासाठी काल साहेब सांगत होते की आपल्याला जेवढा वेळ देता येईल राजकारण तर करूच, परंतु आदिवासी समाजाच्या विकासासाठी जे जे काय करता येईल ते करण्यासाठी नक्कीच ही सगळी नेते मंडळी काम करतील. आणि त्याला तुम्ही सगळेजण सहकार्य कराल अपेक्षा या निमित्ताने करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी. नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.